शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। परमपूजनीय सद्गुरूंच्या कृपेने श्री विष्णू सहस्रनाम या दिव्य स्तोत्रात मधल्या 1000 नावांचा आपण विचार करत आहोत। प्रत्येक श्लोकात जेवढी नावं असतील एका भागामध्ये त्या श्लोकात त्या नावांचा आपण विचार करत आहोत। आज आपल्यासमोर श्लोक क्रमांक 37 आहे आणि यामध्ये 10 नावं आहेत। भगवान श्री विष्णूंची दिव्य नावं 10 आहेत। श्लोक म्हणू आपण आधी। अशोकस्तारणस्तारशूरशौरिर्जनेश्वरः अनुकूलशतावर्तः पद्मी पद्मनिभेक्षणः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। अशोकस्तारणस्तारः शूरशौरिर्जनेश्वरः अनुकूलशतावर्तः पद्मी पद्मनिभेक्षणः। एकंदर 10 नावं या श्लोकामध्ये आहेत। त्याचा वेदव्यासांनी सांगितल्याप्रमाणे श्रीमद आद्य शंकराचार्यांनी अर्थाची उकल केली, स्पष्ट करून सांगितला। एक एक नाव क्रमाने घेऊ आपण। श्री एकनाथी भागवतामध्ये एकनाथी महाराजांनी नामाविषयी भगवन नाम का घ्यावी, माझे नाम ब्रह्मास्त्र जगी भगवान म्हणतात आहे। 11व्या स्कंदात लिहूया, माझे नाम ब्रह्मास्त्र जगी महापापते बापुडी मुंगी। पापाचे प्रकार केले शास्त्राने पुष्कळ, पाप महापाप उपपाप वगैरे। महापाप जरी म्हटलं, किती मोठं पाप एखाद्या व्यक्तीने केलं असेल तर माझे नाम ब्रह्मास्त्र जगी महापापते मुंगी बापुडी, नामापुढे उरावया लागे कसं त्याचे अंगी असेना। त्या पापाचा कस नामापुढे काही टिकत नाही, कारण भगवन नाम दिव्य म्हटलं आहे ना, ती फार पवित्र करणारी आहेत। वाणीला शरीराला कायला ती पवित्र करणारी आहेत। आणि इतकंच नव्हे तर त्या भावसागरातून तरुण जाण्यासाठीही नामसंकीर्तन यस्य सर्व पाप प्रणाशनम असं भागवताच्या समारोपीय श्लोकात व्यास बोलले। या सर्वांचा तात्पर्य अर्थ हा आहे की भगवंतांच्या नामाचा फार महिमा आहे, विशेषतः कलियुगामध्ये। आणि म्हणून या 1000 नावांचा अर्थ आपण पाहत आहोत। अशोकस्तारणस्तारः शूरशौरिर्जनेश्वरः अनुकूलशतावर्त पद्मी पद्मनिभेक्षणः असा श्लोक आज आहे 37 क्रमांकाचा। त्याबद्दल पहिलं नाव अशोक। अशोक पुष्कळ व्यक्तींची नावं असतात। आपल्या परिचयाचा शब्द आहे, फार काही परिचयाचा असा नाही, पण अर्थाच्या दृष्टीने फार मोठा नाव भगवंतांचं हे आहे। हे निर्गुण निराकार परमात्मा याच्याविषयी सांगितलं जाणार आहे। तसंच ईश्वरसुद्धा अशोकच आहे। अवतारामध्ये कधी कधी शोक तो धारण करतो, लीला असल्यामुळे पाहू आपण स्पष्टीकरणात ते। या 3ही भूमिकांमध्ये बाकी प्रतिमा देवाला शोक होण्याचं कारणच नाही, ती प्रतिमा आहे। आणि मूर्ती प्रतिमा फोटो यांना नाही, पण 3 देवांचा विचार करताना विचार केला आहे भाष्यामध्ये की मुळात निर्गुण निराकार परमात्मा अशोक आहे याचा विचार करू। अशोक म्हणून शोक, अशोक म्हणजे शोकरहित, अशब्दाला की रहित होतं। अविवेक विवेकरहित, अनिर्वचनीय जे बोलता येत नाही असं। त्यामुळे अशोकाचा अर्थ शोकरहित असा परमात्मा आहे। आधी निर्गुण निराकाराचा विचार करू।
शोक का होतं? दुःखाच्या अनेक छटा आहेत श्रोते हो. त्यातली दुःखाचीच एक छटा शोक ही आहे. दुःखाची एक छटा वेदना आहे, विकलता आहे, विफलता आहे. एखाद्या वेळेला आपण एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न केला आणि नाही यश मिळालं अपेक्षित. 12वीतली मुलं असतात, त्यांना अपेक्षा असते की आम्हाला 95-98% गुण मिळतील, पण नाही मिळत काही कारणांमुळे म्हणा. परीक्षकांना दोष देण्याचं कारण नाही, पण अभ्यास नीट झाला नाही, वेळेवर सुचलं नाही आणि ह्यामुळे कमी त्यांना गुण मिळतात. थोडी विफलता येते, कधी कधी मनुष्याला मानसिक विकलता येते. हे दुःखाच्याच सगळ्या छटा आहेत. पण त्यातली दुःखाच्या 2 छटांचा आपला फार संबंध येतो. एक, जेव्हा आपल्याला काही किंवा शारीरिक काही वेदना होतात, शारीरिक दुःख होतं, त्याला वेदना म्हणतात. तसं उदाहरण पाहू आपण की भाजी चिरतात भगिनी घरी वेळीनी चाकूनी, आणि कधी कधी बोटाला चाकू लागून जातो आणि थोडंसं रक्त येतं. आता याला शोक नाही म्हणत, ही वेदना आहे. दुःखाचीच जाणीव ती वेदनेच्या रूपाने प्रगट होते. कधी कधी डोक्याला काही लागतं किंवा मला रस्त्याने चालताना ठेच लागली, त्याला कोणी दुसरा जबाबदार नाही. सर्व भूतांचे निसंयोगे सुख दुःख उपजो लागे, ताप होता मनभंगे याना आदिभौतिक श्रीराम. आदिभौतिक तापात ते जातं, पण तिथे ती दुःखाची जी जाणीव आहे ती वेदना रूपाने आहे. दुःखाच्या अशा अनेक छटा आहेत. त्यातली एक छटा शोक ही दुःखाचीच छटा आहे. मग शोक नेमकं काय आहे? आपल्याजवळ असलेली वस्तू जर काही कारणामुळे त्या वस्तूचा माझा वियोग झाला, हरवली, चोरीला गेली, ती काळाच्या ओघात तिचं सामर्थ्य संपत्ती नष्ट झाली किंवा तिची झीज झाली, अशा कोणत्याही प्रकाराने मला अत्यंत आवडीच्या वस्तूचा माझा जेव्हा मला वियोग होतो, जी पूर्वी भूतकाळात माझ्याजवळ होती, माझीच होती, तिच्या वियोगाने मला जे दुःख होतं त्याला शोक म्हणतात. आणि समर्थांनी म्हणून दासबोधात एक ओवी वापरली आहे, गेले वस्तूचा करी शोक तो एक मूर्ख. ती जाणारच. विवेक जर केला तर प्रत्येकच गोष्टी या संपूर्ण विश्वातली हळूहळू क्षीण पावते, क्षय पावते आणि एक दिवस संपते. संयोग वियोग या जीवाचं, या संसारातल्या सगळ्या वस्तूंचं स्वरूप आहे. संयोग होतो आणि नंतर कधी वियोग होतो, आणि त्या वियोगाचं जे दुःख होतं त्याला शोक म्हणतात. वस्तू आहे, तिचा वियोग झाला तर त्याला शोक असं म्हणतात. मी माझं उदाहरण बोलतो. आमच्याकडे पूर्वी कॅमेरा होता. पूर्वी कॅमेऱ्यांची खूप पद्धत होती 30-1 वर्षांपूर्वी. आता मोबाईलमध्येच ते आल्यामुळे कॅमेरे तसे आउट ऑफ डेट झाले. पण आम्ही खूप छान इम्पोर्टेड कॅमेरा बोलावला. आम्हाला खूप त्याचा शौक होता. कुठेही गेले कॅमेरा न्यायचा, रोल भरायचे, फोटो काढायचे, आल्यावर डेव्हलप करायचे, रोल असायचे. पण केव्हा तरी एका प्रसंगी आम्ही कुठे गेलो होतो एका कार्यक्रमाला, तिथे फोटो बिटोही घेतले मुलांचे, मुलं लहान होती, आणि तो हरवला. कॅमेरा माझ्या द्रव्याने पैशाने मी घेतला, आवडीचा खूप चांगला इम्पोर्टेड कॅमेरा घेतला, आणि कोणी एका प्रसंगी त्याचा आणि माझा वियोग झाला. कारण तो राहिला, रिक्षात राहिला असेल, कार्यक्रमस्थानी राहिला असेल, किंवा कोणी खिशातून चोरला असेल, नेला. पण त्याचा आणि माझा वियोग झाला ना, तर ह्या वियोगामुळे जे माझ्या अंतःकरणाला दुःख होतं त्याला शोक म्हणतात. पुन्हा एकदा पाहू आपण. वस्तू आहे आणि तिचा वियोग झाला की शोक होतो, त्या दुःखाला शोक म्हणतात. अशा दुःखाच्या अनेक ज्या छटा आहेत त्यातला शोक ही छटाच आहे. गतगोष्टींबद्दल शोक शब्द वापरतात. पूर्वकाळात माझ्याकडे ते होतं, आता वियोग झाला म्हणून त्याला शोक असंच म्हणतात. शोकावरती खूप भगवंतांनी भगवद्गीतेच्या 2य अध्यायात भाष्य केले. अशोच्यानन्व शोचस्तम प्रज्ञावादांश भाष्यसे. इथूनच भगवद्गीतेच्या तत्त्वज्ञानाला 2य अध्यायात प्रारंभ आहे ना. तर अशोच, शोक नाही करायचा तुला अर्जुना, शोकरहित हो. शोक आणि मोह, मोह भविष्यातल्या वस्तूविषयी असतो. हे 2च आहेत. आपण त्याच्यावर चिंतन करणारच आहोत. आता भगवंताविषयी विचार करू. इतक्या आपल्या प्रस्तावनेनंतर भगवंतांना अशोक नाव का दिलं? एकतर पहिली गोष्ट, त्याच्याजवळ काही नाहीच आहे जायला, आणि त्यामुळे त्याला वियोगाचा प्रश्नच येत नाही. कारण वियोगामध्ये जे दुःख होतं त्याला शोक म्हटलं आपण. पूर्वकाळी वस्तू माझ्याकडे होती, कॅमेऱ्याचं उदाहरण लक्षात घ्यावं आपण.
आणि आता नाही, मग मला शोक होतो, दुःख जे होतं त्याला शोक म्हणतात. भगवंतांजवळ काही नाहीच आहे, कारण ते एकमेवा द्वितीयम आहेत. एक ब्रह्म द्वितीय नास्ति श्रुती आहे. एकच ब्रह्म, द्वितीय दुसरं नाहीच आहे. कारण हरवण्याकरता, वियोग होण्याकरता दुसरी वस्तू पाहिजे. जसं कॅमेराचं उदाहरण पाहिलं आपण, तो दुसरा आहे माझ्यापेक्षा. द्वैत असल्याशिवाय शोकाची निर्मिती होतच नाही. भगवंत परमार्थता एकच वस्तू असल्यामुळे, अद्वैत परमार्थतः तो एकच असल्यामुळे त्याला वियोगाचा प्रश्नच येत नाही ना. आणि स्वरूपाचा वियोग कधीच कोणाला होत नाही. आणि म्हणून भगवंताला शोक नाही, अशोक ते आहेत एक. आणि दुसरी गोष्ट, त्याच्याजवळ काहीच नाही असं आहे, आणि त्याच्याजवळ नेहमीच असेल तर सर्व आहेच, त्याचा क्षय होत नाही. जे आहे तेवढंच आहे, त्याचं कोण चोरून येणार आहे? त्याच्या इथली चोरी कोण करणार आहे? ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्ण वस्तू भगवान आहेत. त्यांच्या स्वरूपातलं कधी कमी होत नाही, न्यून होत नाही, त्रुटी होत नाही. एक तर त्यांच्याजवळ काही नाहीच आहे, आणि जे आहे त्यातून काही त्रुटी होत नाही, किंवा त्यातून कोणी काही जर नेलं तर ते कमी होत नाही. सर्व शास्त्रग्रंथांमध्ये, वेदांतामध्ये एक दृष्टांत देतात नेहमी समुद्राचा. समुद्राच्या पाण्यातून एक चमचाभर, पेलाभर, लोटीभर, बादलीभर इतकं जर पाणी काढलं तर काय समुद्राला क्षती पावते? ते असं पाणी जेवढं ते तेवढंच राहतं, अथांगच समुद्र राहतो. भगवान सूर्यनारायण आपण म्हणतो, किती उष्णता आणि प्रकाश जगाला रोज देतात, किती देतात. ही दोन उदाहरणं सर्व धर्मग्रंथांमध्ये बोलली आहेत, सर्व शास्त्रात बोलली जातात. वास्तविक दृष्टांत एकदेशी आहेत, कारण कल्पांताच्या वेळी सूर्य आणि समुद्र हेही प्रकृतीचेच घटक असल्यामुळे ते परमात्म्यात विलीन होतात. पण फार दीर्घकाळ त्याचा असल्यामुळे त्यांनासुद्धा क्षती पावत नाही असं मानलेलं आहे. म्हणजे त्यांच्यातलं कमी होतच नाही असा परमात्मा आहे. सगळं असूनही काहीच कमी होत नाही हा एक भाग, आणि त्याच्याजवळ काही नाहीच आहे म्हणून वियोग होण्याचं कारणच नाही. या दोनही कारणांनी त्याला आचार्यांनी अशोक असं याचं वर्णन केलं आहे. आणि समजा त्यांनी सृष्टी सगळी निर्माण केली, सृष्टीच्या प्रत्येक भूतात तो आहे ना. एकनाथी भागवतात नाथ महाराजांनी एक सुंदर ओवी वापरली. डावे हातीचे पदार्थ उजवे हाती स्वय देता. छान ओवी आहे. ते तर कोण देता कोण घेता, तेवी एकात्मता सर्वाभूती. क्षतीच नाही ना काही. त्यांनी स्वरूपाकडे विचार करून एकोहम बहुश्याम प्रजाएय ही सगळी सृष्टी निर्माण केली. मग कमी झालं का त्यातलं काही? नाही. कारण त्यांनी फक्त काय केलं, डावे हातीचे पदार्थ उजवे हाती स्वय देता असा दृष्टांत दिला नाथ महाराजांनी, की आपल्या डाव्या हातात एक काही वस्तू आहे आणि ती आपणच ती वस्तू उजव्या हातात दिली. जसं एक बॉल आहे, चेंडू आहे, पेन आहे, खेळणं आहे, पेला आहे, ते डाव्या हातातून उजव्या हातात ठेवलं. किंवा एका वस्तूची पुष्कळ काही आहे, समजा माझ्या डाव्या हातात साखर आहे आणि ती उजव्या हातात ठेवली. असं वाटतं की साखर डाव्या हातातली कमी झाली, पण डावा हात आणि उजवा हात दोन्ही माझेच घटक आहेत ना, अंग आहेत ना, दोन्ही मीच आहे ना. डाव्या हातीचे पदार्थ उजव्या हाती देता, ते तर कोण देता कोण घेता, कोणी दिलं आणि कोणी घेतलं? दिलंय मीच आणि घेतलंय मीच. डाव्या हातीचे पदार्थ उजव्या हाती स्वय देता, ते तर कोण देता कोण घेता, तेवी एकात्मता सर्वाभूती असा परमात्मा आहे. त्याचा डावा हात म्हणा, आधी उजवा म्हणू आपण. उजवा हात जो आहे तो स्वतः आहे, किंवा डावा हात स्वतः आहे, एक ब्रह्म. आणि त्यातलं एकोहम बहुश्याम प्रजाएय ही मूळ माया स्वरूप करून सृष्टी उत्पन्न केली. मग थोडंसं त्यात टाकलं, त्या स्वरूपात टाकलं नाहीच, त्याच्याहून भिन्न नाहीच आहे प्रकृती, त्याच्याशी तद्रूपताच आहे, पण उजव्या हातात ठेवली. मग दिलं कोणी घेतलं कोणी? कारण सगळा परमात्मा जो आहे निर्गुण निराकार तोही परमात्मा आहे, आणि ही सृष्टी हे विश्व हाही परमात्मा आहे. आणि ह्या अर्थाने श्रीमद भागवतामध्ये एक श्लोक येतो 11व्या स्कंदामध्ये, की सर्वात पहिला भगवंतांचा अवतार कोणता? डाव्या हातीचे पदार्थ या ओवीचं चिंतन करतो आहोत आपण. आद्यावतार पुरुष परस्य असा श्लोकाचं चरण आहे,
की परमात्म्याचा पहिला अवतार हे विश्वच आहे. आद्यावतार पुरुष परस्य, म्हणजे त्याने आपल्या स्वरूपातून फक्त मूळ मायेला आवाहन करून ही निर्मिती केली. डाव्या हातातला पदार्थ उजव्या हातात ठेवला. कुठे कमीन काय कमी दिलं कोणी घेतलं कोणी, हाही परमात्मा आहे आणि सृष्टी हाही परमात्मा आहे. आणि त्यामुळे काही कमी जास्त झालं नाही, वियोग झालाच नाही. आणि ह्या इतक्या कारणांमुळे परमात्मा शोकरहित आहे, म्हणून त्याचं नाव अशोक आहे. निर्गुण निराकार वाचक हे नाव आहे. खरं म्हणजे शोक ही अंतःकरणाची एक उर्मी आहे. 3 उर्मी मानल्यात. थोडासा विचार करू याविषयी. आपल्याजवळ 3 पदार्थ प्राधान्याने जन्मापासून आहेत. प्राण आहेत, चित्त आहे आणि शरीर आहे. शरीर मन बुद्धी असं म्हणतात. प्राण आहेत, चित्त आहे आणि शरीर आहे. प्राणाचे 2 धर्म आहेत, क्षुधा आणि तृषा, म्हणजे भूक आणि तहान. हे प्राणाचे धर्म मानले आहेत. क्षुधा म्हणजे भूक लागणं एखाद्या जीवाला. काही काळानंतर 3-4 तास मध्ये गेले, काही भक्षण नाही केलं की भूक लागते. लहान मुलांनाच लागते असं नाही, सर्वांना लागते. हे अंतःकरणाचे म्हणजे प्राणाचे धर्म आहेत. अंतःकरण याचा अर्थ प्राण, आणि प्राण हे अंतःकरणाचा घटक आहे. म्हणून प्राणाचे 2 धर्म आहेत, क्षुधा आणि तृषा किंवा भूक तहान. चित्त जे आहेत त्याचे 2 धर्म आहेत, एक शोक आणि मोह. या शोक आणि मोहाच्या नष्ट करण्याकरता तर इतकी 18 अध्यायाची भगवंताने गीता सांगितली. आणि मग अर्जुनाने शेवटी कबुली दिली 18व्या अध्यायात, नष्टो मोहा, माझा मोह नष्ट झाला. धृतिर्लब्धा तत्प्रसादान्मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेहा करिष्ये वचनं तव, असं कबूल केलं. शोक आणि मोह निवृत्त होण्यासाठी भगवंतांनी उपदेश केला. हे चित्ताचे धर्म आहेत. तसेच शरीराचे 2 धर्म आहेत, शीत आणि उष्ण मानलं आहे त्यांना. शीत उष्ण शरीराचे धर्म आहेत. या मुख्य 6 उर्मी आहेत. आणि हे सगळे विराट पुरुषाचेच अवयव आहेत. हे प्रकृतीचे धर्म आहेत, कारण जीव हा प्रकृतीचा घटक आहे. त्यामुळे शोकाधिक इत्यादी या जीवाच्या वाट्याला येणाऱ्या 6 उर्मी आहेत असं शास्त्रांनी मानलं आहे. भगवद्गीतेच्या चिंतनामध्ये रामसुखदास महाराजांनी याचं फार स्पष्टीकरण छान केलं आहे. शोक इत्यादी या 6 पुन्हा ऐकू आपण. प्राणाच्या भूक तहान, चित्ताच्या शोक मोह आणि शरीराच्या शीत आणि उष्ण. मग त्या शीत उष्णाच्या अनुषंगाने 6 द्वंद्व आपण लावून घ्यायचे. मग मान अपमान इत्यादी इत्यादी सगळे निंदास्तुती या सगळे 6 द्वंद्व आहेत. उपलक्षणीने 6 मानून घ्यायची. याप्रमाणे 6 उर्मी तशा आवरायला कठीण आहेत. आणि या 6 उर्मीन रहित जो आहे, या 6 उर्मीन रहित जो आहे तो परमात्मा आहे, म्हणून त्याचं नाव अशोक आहे. 3ही अवस्थान किंवा त्याच्या 3ही प्रकारांमध्ये निर्गुण निराकार, सगुण निराकार आणि सगुण साकार, म्हणजे निर्गुण निराकार ब्रह्मवस्तू, सगुण निराकार ईश्वर आणि सगुण साकार अवतार, या 3ही भूमिकांमध्ये परमात्मा या 6 उर्मीन विरहित आहे. अवतारात कधी कधी लीला, नाटक किंवा दिव्य कर्म करण्याच्या अनुषंगाने परमात्मा शोक मला झाला असं दाखवतो लोकांना. पण तो त्याला मुळात त्याला झालेला नाही, पण त्या प्रसंगाच्या अनुषंगाने तसा शोक व्यक्त करणं जरुरी आहे. कारण मी मानव तनु धारण केला आहे आणि मनुष्याला जसे 6 धर्म 6 उर्मी असतात त्या मलाही धारण करणं भाग आहे. प्रसंग आहे रामायणामध्ये, असा प्रसंग आहे की जानकी देवींचा विरह झाला आहे, रावणाने पळवून नेली आहे. आणि प्रभू राम आणि लक्ष्मण आहेत. आणि प्रभू रामन खूप विलाप करतात आहे विरहादशेत, सीते 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 आपण पाहिलं आहे. आणि शेवटी पंपा सरोवराजवळ आले. अजून हनुमंतांची सुग्रीवाची भेट व्हायची आहे. किष्किंधाकांडातला प्रारंभ यांनी आहे. आणि भगवान त्या ठिकाणी त्या पंपा सरोवरात स्नान करताना त्याला खूप शोक होता असं वर्णन केलं आहे वाल्मिकींनी. आणि जवळजवळ त्यांना शोक कसा झाला याचं वर्णन 100 श्लोकात केलं आहे. त्यांना सीतेची आठवण येते, पाणी पाहून, पक्षी पाहून, ते नदी पाहून, दरी पाहून, फुलं पक्षी पाहून, प्रत्येक वस्तू पाहून जी दिसते आहे त्यांना जानकीची आठवण येते. खूप शोक व्यक्त करतात, रडतात, डोळ्यात पाणी का येतं आहे. लक्ष्मणाने हे पाहिलं आणि लक्ष्मणाने प्रभू रामांना अत्यंत विवेकपूर्ण भाषण केलं आहे तिथे. काय करतात तुम्ही, ईश्वर आहात, असा शोक करणं बरोबर नाही.
त्यांनाही माहिती आहे, पण ते मानव तरू धारण केला असल्यामुळे मनुष्य शरीर आहे ना, ते करून केला त्यांनी. पण लक्ष्मणाच्या विवेकपूर्ण भाषणांनी रामांनी शोकाचा पूर्ण त्याग केला असं वाल्मिकींनी लिहिलं आहे वाल्मिकी रामायणामध्ये. त्यज्यम भयंच शोकंच रामो धैर्यमुपागमत. धैर्य धारण केलं. धैर्य ही विवेकाची वृत्ती आहे. विवेक धारण केला, धीर धारण केला लक्ष्मींनी समजावून सांगितल्याप्रमाणे. पण त्याग कशाचा केला? त्यज्यम शोकंच मोहंच. शोक आणि मोह दोघांचा त्याग केला. आणि मग पुन्हा मग हनुमान आले, भेट झाली वगैरे. हा पुढे प्रसंग आहे किष्किंधाकांडातल्या 2ऱ्या अध्यायात. पण पहिल्या सर्गात हा प्रसंग येतो. रामांचा शोक नष्ट करण्याकरता लक्ष्मणाने त्यांना सांगितलं की तुम्ही धैर्य धारण करा, आणि त्याप्रमाणे रामांनी तो धारण केला. पण अवतारामध्ये सुद्धा शोक भगवान कधी कधी धारण करतात. निर्गुण निराकार परमात्मा ब्रह्मवस्तू, तिथे तर शोक नाहीच आहे. ईश्वराजवळ शोक नाही आहे, वियोगच नाही कशाचा. वियोगातून शोक होतो. त्यामुळे भगवान शोकरहित असं का म्हटलं? एक तर त्याच्याजवळ काहीच नाही, एकमेवा द्वितीयम, दुसरी वस्तूच नाही, म्हणून शोक नाही. आणि समजा ईश्वर आहे तो 6 गुणांनी युक्त आहे, षड्गुणेश्वरी आहे, सगळं आहे, पण त्याची क्षती होत नाही, त्यातलं कमी काहीच होत नाही, ते जसंच्या तसं राहतं. जरी विश्वपराक्रम करण्यासाठी अवतारामध्ये काही त्यातलं वापरेल तो, पण मुळातले त्याचे 6ही धर्म ऐका, यशस्वी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, हे 6ही गुणवरी वसती जेत होतो भगवंतू, अशी व्याख्या माऊलींनी केली आहे. यातलं काही कमी होत नाही, न्यून होत नाही, आणि म्हणून भगवंतांना शोक होत नाही. असलेलं कमी झालं की शोक होतो, आणि काही नाहीच म्हणून शोकच नाही. अशा 2 अर्थांनी आचार्यांनी याचं वर्णन केलेलं आहे. अशोक. आज आपल्यासमोर जो श्लोक आहे त्यातलं हे अशोक नाव इतक्या व्याप्तींनी भाष्यामध्ये वर्णन केलेलं आहे. दुसरं नाव क्रमाने या श्लोकातलं आहे तारण. तारण शब्दाचा अर्थ तारण करणारा, संसार सागरातून या जीवांना सोडवणारा. पण अट अशी आहे, त्यांनी काही साधना केली तर. या नरदेहाचे साधने सच्चिदानंद पदवी घेणे, इतुका अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला श्रीराम शिवया नाथ भागवतात. तो आहे, त्याचा उपयोग केला, विवेक केला, क्रियमान स्वातंत्र्याचा उपयोग केला, तर हे सगळं भगवंत म्हणतात होऊ शकतं. मी तारण करणार आहे. या भवसागरातून अगदी अचूक पटकन नेणारा तुला आहे. पण त्यासाठी एकच आहे, मन्मना भव मद्भक्तो भव मद्याजी मान नमस्कुरु, किंवा सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. मला शरण ये. मला जर शरण आलास ना, तर हा भवसागर तुला अगदी सहज शरण येण्याची अट घातली आहे भगवंताने. शरण्य सर्व शरण्य भगवानच आहे. संपूर्ण जगतामध्ये खरं म्हणजे शरण जाण्यासारखा पदार्थ, वस्तू ईश्वर आहे किंवा सद्गुरू आहे. ते एकरूपच आहेत. ईश्वर किंवा सद्गुरू यांना शरण गेल्याशिवाय, शरणागती पत्करल्याशिवाय साधकाला किंवा भक्ताला पर्यायच नाही, मार्गच नाही. भगवान ठिकठिकाणी भगवद्गीतेत बोलले. आणि मला जर तू शरण आलास ना, तर हा भवसागर मी सहज तुझा पार करून देईन. कारण तसं म्हटलं तर भवसागर म्हणजे मायेचंच आहे सगळं स्वरूप आहे, अविद्येचं, मायेचं. तरुण जायला कठीण आहे, कठीण आहे. दैवी ह्येषा गुणमयी 7व्या अध्यायात भगवान बोलले, मम माया दुरत्यया मामे वय प्रपद्यन्ते माया मेतांतरंती ते. पण मला जर शरण आला ना, माया मामे वय प्रपद्यन्ते, मला शरण आलं असतं. आणि त्याच्यावरती माऊलींची सुंदर ओवी आहे, येत एकची लीला तरले जे सर्व भावे मजसी भजले, तया ऐलीच थडी सरले माया जळा शिरा. त्यांना आधीच सांगतो, त्यांना मी सहज तारून नेतो आणि सांगतो की नाहीच आहे भवसागर हा, कशाला चिंतेत पडता. पण मला जे शरण येतात त्यांना हा मी उपाय सांगतो आणि या भवसागरातून सोडवतो. म्हणून तारण शब्दाचा अर्थ भवसागरातून सोडवणारा, तारून नेणारा, संसार सागरातून उद्धारण करणारा. पण त्यासाठी फक्त भगवंतांना शरण जाणं हा मार्ग आहे. अपार संसार समुद्रमध्ये किंमज्जतो मे शरणं किमस्ती गुरुकृपालो कृपया वदेत विश्वेश पादांबुज दीर्घ नौका, असा
श्रीमद आद्य शंकराचार्य यांनी लिहिलेल्या प्रश्नोत्तरी ग्रंथामध्ये एक श्लोक आहे की हा मनुष्य संसार सागरातून पार कसा होतो. तारण शब्दाचा अर्थ पाहतोय. तारण नाव का त्याचं राहिलं ठेवलं आहे. अपार संसार समुद्रमध्ये, अपार आहे समुद्र हा. त्याचं खूप वर्णन सगळ्या ग्रंथात आहे की कसा आहे, त्यात खडकं कोणते आहेत, बेट कोणतं आहे, सुसरी कोणते आहेत, मगर कोणते आहेत, काय अडचणी काय आहेत, व्हेलकावे कोणते आहेत, लाटा कोणत्या आहेत. कारण एखादी नाव समुद्रातून चालली डगमगते छोटी असेल तर वादळ येतो, वारा येतो, जलचर प्राणी असतात, पाऊस येतो, पुष्कळवृष्टी होते, ती नाव परत तीराला पोचण्यात खूप अडचणी येतात. अपार संसार समुद्रमध्ये किंमत जतो मे शरणं किमस्ती. तरुण जाण्यासाठी मी कोणाला शरण जावं. प्रश्नोत्तरी हा ग्रंथ असा आचार्यांचा की तेच प्रश्न उपस्थित करतात. 32 श्लोकांचं छोटंसं काव्य आहे, पुस्तिका आहे लहानशी, पण प्रश्नही आचार्यच उपस्थित करतात. ज्या शंका त्यांना शिष्यांनी विविध वेळेला विचारलेल्या आहेत त्या शंकांमधले प्रश्न तेच तयार करतात. प्रश्नोत्तरीच ग्रंथाचं नाव आहे. प्रश्न आणि उत्तर दोन्ही त्यात आहे. अपार संसार समुद्रमध्ये किंमत जतो मे शरणं किमस्ती. कोणाला शरण जावं. गुरो कृपालो, तिसरं चरण आहे कृपया वदेत. कसं पार जावं उत्तर दिलं आहे गुरो कृपालो कृपया वदेत. विश्वेश पादांबुज दीर्घ नौका. विश्वेश म्हणजे ईश्वर, पादांबुज म्हणजे चरणकमलांची नौका, अंबुज म्हणजे कमळ. विश्वेश पादांबुज दीर्घ नौका. हिचा सातत्याने अभ्यास करून त्याला पादांबुज दीर्घ नौका म्हणजे त्याच्या चरणांचं स्मरण करून त्याला शरण जाणे हाच मार्ग सांगितलेला आहे. असं जर केलं साधकांनी, भक्तांनी, तर परमात्मा त्याला भवसागरातून तारून नेतो. म्हणून भगवंतांचं एक नावच या श्लोकात 3 क्रमांकाचं तारण हे आलेलं आहे. पुढचं नाव याच अर्थाने आहे तार. तारून, तार शब्दाचा अर्थ तारक असाच आहे. तार म्हणजे तारक, जन्म मरण परंपरेतून सोडवणारा असा अर्थ यावेळेला वेगळ्या छटेने केलेला आहे. संसार समुद्रातून सोडवणारा वरच्या श्लोकात झालं, पण आता या जन्म मरण परंपरेतून सोडवणारा म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, याच्यातून सोडवणारा म्हणून तार, तारणारा. आणि त्यासाठी भगवान अत्यंत उदार होऊन या जीवाला ज्या काही गोष्टी जन्माच्या बरोबर देतात ना, त्या गोष्टी ठरवून तेवढ्या देतात बरोबर. आयुर कर्मंच वित्तंच विद्याम निधनमेवच, या 5 गोष्टी आहेत. आयुर कर्मंच वित्तंच, आयुष्य, त्यांनी काय काय कर्म करावी ते. वित्तंच, पैसा किती मिळावा ते जन्म या आयुष्यामध्ये. विद्याम, विद्या किती कमवावी, किती डिग्री घ्याव्या, किती सुशिक्षित व्हावं, काय अभ्यास करावा. विद्यान निधनमेवच, आणि किती काळानंतर कुठे मृत्यू यावा, हे सगळ्या गोष्टी. आयुर कर्मंच वित्तंच, किती वर्ष आयुष्य मिळेल, 50, 60, 70, 75. आयुर कर्मंच वित्तंच विद्यान निधनमेवच. पंचैतानि सृज्यन्ते गर्भस्तस्य देहिनाम. गर्भातच या 5 गोष्टी भगवान ठरवून देतात, आणि त्याप्रमाणे तसं तसं जीवन जर तो पारमार्थिक जगत गेला तर हा शेवटचा जन्म ठरू शकतो. याच देहामध्ये पुन्हा पुन्हा येणे नाही. येण्याची शरीरे, माऊलींनी ज्ञानेश्वरीत सुंदर ओवी लिहिलेली आहे. येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे. फक्त ह्याच देहामध्ये आत्ताच तो मुक्त होऊन जाईल, कारण भगवान तार आहे, जन्म मरण परंपरेतून सोडण. किंबहुना येर झारे चिरा पडे, अशी ती ओवी आहे. येण्याची शरीरे, शरीरा येणे घडे, किंबहुना येर झारे चिरा पडे, म्हणजे येरझार संपून, चिरा पडे म्हणजे संपून जाईल असा हा तार, जन्म मरण परंपरेतून सोडवणारा. आणि हे फक्त हा जो शब्द आला आहे, हे जे नाव आले तार, ईश्वरवाचक नाव आहे. आणि तार शब्दाचा अर्थ तारून नेणारा, जन्म मरण परंपरेतून हा मनुष्य देहाला किंवा नरदेहाला लागू पडणारा शब्द आहे. अन्य योनीत ते आज ताबडतोब शक्य नाही. या सगळ्या भोगयोनी आहे. त्यातलं तेवढं आयुष्य भोगून संपायचं. भोग संपले की नरतनू मिळेल, नरदेह मिळेल, आणि मग इथे
भगवंत तार असल्यामुळे या भवसागरातून तारून नेण्याची क्षमता, पण अधिकारी नरतनू आहे असं भाष्यात म्हटलं आहे. या नावाचा अर्थ जो आहे त्याचा अधिकारी नरतनू आहे. 4 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं आहे शूर. अशोकस्तारणस्तारः शूरः. शूर पराक्रमी, खूप पराक्रम करणाऱ्या माणसाला म्हणतात शूर आहे. जसा अर्जुन फार शूर होता. प्रभू रामचंद्र शूर आहेत, धनुर्धर आहेत. शूर म्हणजे अत्यंत पराक्रमी. कितीतरी राजांची उदाहरणं. छत्रपती शिवाजी महाराज अत्यंत शूर होते, किती पराक्रम. राज्याभिषेकाचा प्रसंग येईपर्यंत शिवरायांनी 360 किल्ले आदिलशाह निजामशाह यांच्याकडून जिंकून घेतले. शूर आहेत, सैन्य उभं केलं. हा त्यांचा पराक्रम आहे, पराक्रम आहे. शूर याचा अर्थ पराक्रम असा होतो. आणि भगवंतांना तर विश्वविक्रमी म्हणतात. हो, काय पराक्रम आहे भगवंतांचं. भगवंतांचं हे नाव शूर, हे नाव ईश्वरवाचक आहे. पराक्रमी, काय सर्वात मोठा पराक्रम आहे. कोणते किल्ले जिंकले यांनी, किती युद्ध जिंकले. हा तर आहेच, अवतारात ते यांनी केलं आहे सगळं. पुष्कळ जिंकले. जसं जरासंधाची कडे जाऊन त्याचा वध केला, ती नगरी जिंकली. भौमासुराकडे जाऊन ती जिंकलं. बाणासुराकडे जाऊन ते जिंकलं. सगळीकडे विजयीच आहे. पण सगळ्यात मोठा पराक्रम भगवंतांचा काय आहे, विश्वविक्रम ज्याला म्हणतात. या विश्वाची उत्पत्ती करणं हाच सर्वात मोठा पराक्रम आहे. मग या विश्वातल्या किती घडामोडी आहेत. अवतारात तो पराक्रम करतोच, पण ईश्वर भूमिकेत विश्वाची निर्मिती हाच पराक्रम आचार्यांनी मानलेला आहे. आणि सर्वात मोठा विश्वनिर्मिती तर केली. प्राण्यांची कर्म फलद्रूप झाल्यावर होते. पुन्हा जन्म आल्यानंतर प्रकृतीचे घटक असल्यामुळे लिंगदेहाचा आश्रय धरून ज्या देहधारी मनुष्य असतो तो अनेक कर्म करतो, ते वासनायुक्त होतात. आणि मध्येच जर मधल्या काळात प्रलय झाला तर मग त्या कर्मांना भोग कोणी द्यायचे. ते वासनारूप शिल्लक राहिलेले कर्म ते कोणीतरी सुरक्षित ठेवायला पाहिजे ना. ते सुरक्षित ठेवणारा परमात्मा आहे, बीज रूपाने ठेवतो. सर्व प्राण्यांच्या कर्मांची बीज वासनारूपाने भगवान सुरक्षित ठेवतात. हा त्यांचा सगळ्यात मोठा पराक्रम आहे असं आचार्यांनी मानलं आहे, भाष्यात मानलं आहे. सगळ्यात मोठा पराक्रम ईश्वराविषयी आहे. म्हणून हे नाव शूर नाव ईश्वरविषयक नाव आहे. हाच मोठा पराक्रम आहे. सगळ्या प्राण्यांची सगळी कर्म बीजरूपाने धारण करून ठेवतो. आणि पुन्हा सृष्टी उत्पत्तीची वेळ जेव्हा येईल तेव्हा पुन्हा ज्याचं तसंच त्याला परत देतो. त्याच्या कर्माप्रमाणे त्याला देह मिळतात, वासनेप्रमाणे देह मिळतील. आणि मग पुन्हा क्रियमान स्वातंत्र्याचा उपयोग विवेक करून वगैरे तो वागला तर मग ते काय पुढचा पुढे. पण बीजरूपाने सगळं धारण करणार म्हणून पराक्रमी, शूर पराक्रमी, प्रत्यक्ष रणांगणात पराक्रम करणारा हा अर्थ आहेच ईश्वर अवतारामध्ये. परंतु सर्व प्राण्यांची बीजरूपाने कर्म धारण करणारा हा अर्थ विशेषतः घेतलेला आहे. 5 क्रमांकाचं नाव आहे श्लोकातलं आहे श्रोते हो, शौरी. कृष्ण अवताराशी याचा संबंध आहे थोडासा, आचार्याने सांगितलं आहे. आणि शौरी हे नाव अवतारातलं आहे. द्वापरयुगातली गोष्ट आहे. अनेक कुलं होती. भगवंतांचं स्वतःचं यदुकुल आहे. माहिती आहे कथा आपल्याला. ययाती आणि देवयानीच्या विवाहानंतर देवयानीला जे 2 पुत्र झाले ययातीपासून, यदू आणि तर्वसू. यदू ज्येष्ठ पुत्र आहे. त्याच्यापासून जो वंश निर्माण झाला तो यदुवंश आहे. आणि या यदुवंशाच्या अंतर्गत आपण शौरीचा अर्थ शौरी नामाचा अर्थ पाहण्याकरता थोडंसं प्रस्तावना बोलतो आहे. मग या यदुकुलाच्या अनुषंगाने द्वापरयुगामध्ये अनेक कुलं निर्माण झाली. त्यामध्ये भोजकुल आहे, यदुकुल आहे, तसंच एक शूरकुल आहे. आणि या शूरकुलामध्ये एक शूरसेन नावाचा राजा होऊन गेला. शूरसेनाचा पुत्र आहे वसुदेव. आणि वसुदेव आणि देवकींच्या पोटी भगवंतांनी स्वेच्छेने अवतार घेतला म्हणून भगवान वासुदेव त्यांना म्हणतात. पण कुळ कोणतं आहे? शूरसेनाचं. आणि शूरसेनाचं जे कुळ आहे ते शूरकुळ आहे. म्हणून भगवंतांचं एक नाम 5 क्रमांकाचे ते शौरी असं आलेलं आहे. बरं, भगवान जेव्हा कोणत्याही वेळा अवतारात आपण म्हणूया जन्म घेतात म्हणून किंवा येतात अवतार घेतात,
ते कुळं पाहूनच येतात आणि ते कोणत्याही कुळात येत नाही. त्रेतायुगामध्ये भगवंतांनी सगळी पाहणी केली की मला कुठे आलं पाहिजे. आणि भगवंतांनी अथ चिंतयमानस्य जन्मभूमी मथात्मना असा श्लोक खूप चिंतन केलं की मी कुठे येऊ. आणि मग त्रेतायुगात विचार केला की नाही, मला आलं पाहिजे दशरथ आणि कौशल्य यांच्या पोटी. आणि भगवंतांनी मुद्दाम त्यांना निवडलं आणि तिथे राम अवतार घेतला. कोणत्या कुळात भगवंतांनी जन्माला यावं भगवान स्वतः ठरवतात. अत्यंत निर्दोष, अत्यंत सदाचारी, अत्यंत प्रजेचा आवडता, ईश्वराला मानणारा असा जो कोणता कुल असेल, अत्यंत श्रेष्ठ असा पुण्यवान जो कुल असेल, त्यामध्ये भगवान कुठेही भगवान येत नाही. कारण भगवंतांना माता पिता बहीण भाऊ काय असावे सगळं ठरवतात आणि आपल्या पूर्ण अवताराचा आधीच भगवान योजना करून ठेवतात, प्लॅनिंग करतात प्रॉपर. तशी द्वापरयुगामध्ये भगवंतांनी श्रीकृष्ण नावाचा विष्णूंनी जो अवतार घेतला त्याच्या संदर्भातलं हे नाव आहे. वसुदेव आणि देवकींना का निवडलं? त्यांचे वडील शूरसेन आहेत म्हणून शौरी नाव आहे. यांनाच का निवडलं याची कथा आहे भागवतात. भगवान जेव्हा अवतार घेतला त्यांनी श्रावणवद्य अष्टमीला कारागृहात मथुरेला 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. मग ती म्हणाली देवकी की असं मूल नाही, मला तू बाळ हो. पण भगवान म्हणाले मुद्दाम, बाबा आणि आई मी तुम्हाला मुद्दाम दाखवण्याकरता की मी कोण आहे, मी नारायण आहे. चतुर्भुज परमात्मा प्रगट झाले, शंखचक्र गदाधारी. आणि मी कोण आहे तुम्हाला सांगतो, तुमच्या ऋणातून मुक्त होत आहे. तुम्हाला आईवडील का निवडलं? शूरकुलात का आलेलं आहे? तुम्हाला आईवडील का निवडल्याची कारण मीमांसा आहे. तुम्ही सत्ययुगात तप केलं होतं, तुम्ही पृष्टी आणि सुतपा होतात, दीर्घ तप केलं आणि तपश्चर्येनंतर मी प्रसन्न झालो, वर मागा म्हटलं. आणि आई तू म्हटलंस तू माझा पुत्र हो, पुत्र हो, पुत्र हो 3दा म्हटलंस. म्हणून तुझ्या वचनातून मुक्त होण्याकरता मी पृष्टी आणि सुतपा तुम्ही असताना तुमच्या पोटी जन्माला आलो. तुम्ही नाव ठेवलं पृष्णीगर्भ. दुसऱ्यांदा तुम्ही कश्यप अदिती झालात. मी तुमच्या पोटी जन्म घेतला, तुम्ही माझं नाव ठेवलं वामन. आता तिसऱ्यांदा मी तुमच्या पोटी येतो आहे, तिसऱ्यांदा तुमच्या पोटी येतो आहे. तुम्ही आता वसुदेव देवकी आहात. तुमच्या पिताश्रींचं नाव शूरसेन आहे, शूरकुल आहे. मला हे कुळ अत्यंत आवडतं. सगळ्या पवित्र राजांचा एकंदर वर्णन यात आहे, शूरकुळ. म्हणून भगवंतांनी वसुदेव देवकींच्या पोटी ते अत्यंत पुण्यवान आत्मे तपश्चर्या केलेले सत्ययुगामध्ये त्यांची कामना 3दा पूर्ण करण्याकरता तिसऱ्यांदा भगवान द्वापरयुगामध्ये वसुदेव देवकींच्या पोटी जन्माला आले. कुळ शूरसेनाचं आहे आणि म्हणून ते शौरी कुळ त्याला म्हटलेलं आहे. म्हणून भगवंतांचं हे नाम कृष्ण अवताराशी संबंधित आहे असं भाष्यात वर्णन केलं आहे. शौरी, शूरशौरी ही शौरी म्हणजे शूर कुळात शूर वंशात जन्माला आलेला वसुदेव देवकींच्या पोटी. म्हणून भगवंतांचं एक नाव 5 क्रमांकाचं ह्या श्लोकामधलं शौरी हे आहे. 6 क्रमांकाचं नाव जनेश्वर आहे. जन शब्दाचे 2 अर्थ होतात. जन म्हणजे आपण सर्वसामान्य जीव, यांना जनच म्हणतात. जनसामान्य आपण सर्व नरदेहात आलेले जीव हे जन. आणि जन शब्दाचा अर्थ लोक असाही केला आहे. लोक किती आहेत? 3 आहेत, पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळ. स्वर्ग, पृथ्वी, पाताळ 3. स्वर्ग मृत्यू पाताळ म्हणतो ना आपण, कारण पृथ्वी मृत्यू लोक आहे म्हणून त्याला पृथ्वी लोकाला मृत्यू लोक म्हणतात. स्वर्ग, मृत्यू, पाताळ असे 3 लोक आहेत. त्यांचा ईश्वर जनेश्वर म्हणजे जनसामान्यांचा ईश्वर किंवा त्रैलोक्याचा ईश्वर. दासबोधात रामदास स्वामींनी एक सुंदर ओवी लिहिली. 4 खाणी 4 वाणी 84 लक्ष जीव योनी निर्माण केले लोक 3 तया नाव देव श्रीराम. निर्माण केले लोक 3, निर्मितीच आहे. निर्माण केले लोक 3 बरोबर आहे. निर्माण केले 4 खाणी 4 वाणी हे निर्माण यांनीच केले. या सर्वांचा निर्माता ईश्वर. ईश्वर शब्दाचे अनेक अर्थ होतात. त्यात निर्माता, शास्ता म्हणजे शासन करणारा, विभू सांभाळणारा, पालन करणारा, करता या अर्थांनी ईश्वर शब्द फार व्यापकतेने आधी 2-3दा हे नाव येऊन गेलेलं ईश्वर. आपण त्याचा अर्थ
तेव्हा चिंतन केलेलं आहे. म्हणून सर्व जनांचा, सर्व लोकांचा स्वामी, त्यानं निर्माण केलं, सामर्थ्य बल बुद्धी सगळं दिलं. नरदेहात विशेषतः क्रियमाण स्वातंत्र्य नावाचं स्वातंत्र्य दिलं, की असं जर केलं तर तुम्हाला आहे स्वातंत्र्य. की पूर्ण सगळे जीव पराधीन नाही आहे, त्यांना स्वातंत्र्य आहे काही. त्यांना कर्माची निवड करण्याचं स्वातंत्र्य आहे, की मी हे करावं की न करावं असा विचार त्यांना करता येतो. याला विवेकबुद्धी धारण करून त्यांना क्रियमाण स्वातंत्र्याद्वारे करता येतं. पण त्यांनी नेमकं कसं वागावं, मनुष्य देह मिळाल्यानंतर त्यांनी कसं वागावं यासाठी मी काही त्यांना नियम लावून दिले आहेत, कोड ऑफ कंडक्ट, आणि ते मी श्रुती ग्रंथ आणि स्मृती ग्रंथामध्ये लिहून ठेवले आहेत. ती निर्मिती भगवंतांची आहे. त्याला माध्यमं काही ऋषी होतात, जसं मनुस्मृती माध्यम मनू आहे. पण मनूला सुद्धा, मनूंचा संवाद जर ऋषींशी झाला त्यातून मनुस्मृती, पाराशर स्मृती, वसिष्ठ स्मृती, पुष्कर स्मृती ग्रंथ आहेत. भगवद्गीतेला सुद्धा सर्व शास्त्रकार स्मृती ग्रंथ मानतात. श्रुतिस्मृती ममई आज्ञे यस्तु उल्लंघ्य वर्तते, आज्ञाच्छेदी ममद्रोही न मे भक्ता न मत्प्रिया. या माझ्या आज्ञा आहेत. म्हणून लोकांचा आणि जनांचा ईश्वरमयी त्यांना काही नियम हवेत ना शासन करताना. तर परमात्मा जेव्हा शासन करतो त्याला ईश्वर म्हणतात. आणि या शासनासाठी काही नियमावली लागते. यस्तु उल्लंघ्य वर्तते, या नियमावलींचं उल्लंघन जे करतात म्हणजे नियम पाळत नाहीत. आज्ञाच्छेदी ममद्रोही, ते माझे द्रोही होतात, माझ्याशी द्रोह करतात. आणि म्हणून त्या द्रोहाची त्यांना शिक्षा, दंड देतो, पुन्हा मनुष्ययोनी देणार नाही मी. आणि त्यामुळे भगवंत कर्मविपाक सिद्धांताद्वारा जन म्हणजे मनुष्य आणि तिन्ही लोक यांचं नियंत्रण शासन करतात. म्हणून भगवंतांचं एक नावच या श्लोकामधलं 6 क्रमांकाचं जनेश्वर असं आहे. 7 क्रमांकाचं नाव या श्लोकामधलं आहे भगवंतांचं अनुकूल. अनुकूल अनुकूल म्हणजे कर्मामध्ये सहाय्य करणारा, एखाद्या कर्माची त्याला बुद्धी देणारा. एखादा भक्त साधनेला प्रवृत्त झाला, शास्त्रग्रंथ वाचून सद्गुरूंच्या उपदेशाप्रमाणे, किंवा त्याच्या आत्मवस्तूंनी सांगितले की तुला आता हे करायला पाहिजे, ती नाही काय, शास्त्रकृपा, गुरुकृपा, आत्मकृपा कशामुळे का होईना, त्या जीवाला आता असं वाटलं की मला आता काहीतरी करायचं आहे. तर भक्तांनी जर असं केलं तर त्यांना तसं परिस्थिती तो निर्माण करून देतो. तशी अनुकूलता बोलतोय आपण. अनुकूल शब्द काय आहे, उदाहरण पाहू आपण. ध्रुवाचं उदाहरण घेऊ आपण. ध्रुवाला आईने अपमानित केलं. भक्तांविषयी आपण पहिल्यांदा पाहू. आणि ज्याची साधना पूर्ण होऊन भगवत दर्शन देतात असा एक त्यातला एक भाग, आणि दुसरा त्यांची पूर्ण होत नाही, असे 2 गट करून आपण पाहू. अनुकूल साधना याच जन्मात, एकाच जन्मात परिपूर्ण येण्याचे शरीर येणे सरे असं झालं तर एक गट, आणि न झालं, साधना तर केली आहे तर मग गजेंद्र योनी, गजयोनी. ध्रुवाचं उदाहरण पाहू. अनुकूल ध्रुवाला भगवान कसे झाले. ध्रुवाचा आईकडनं अपमानित झाला सुरुचीकडून, आणि मग वनात गेला. आईने सांगितलं देव भेटतो, भक्ती करावी लागते. वनात 5 वर्षांचा ध्रुव एकटा चालला आहे. अनुकूल भगवान कसे होतात बघा. बघतात आहे, अपमानित का होईना घरातून बाहेर पडला आहे, याला वैराग्य आलं आहे, याला आई नको, वडील नको, महान नको, सुखाचे भोग नको. 5 वर्ष पायी चालतं, अनवाणी आहे, काय खाईल, काय पिईल, कुठे झोपेल. भगवंता अनुकूल झाले. नारदांना सांगितलं त्याच्याकडे जा. अनुकूल भक्ती करताना भगवान कसे अनुकूल होतात. आणि मग नारदांनी त्याला उपदेश केला मांडीवर घेऊन, ओम नमो भगवते वासुदेवाय असं वर्णन आहे भागवतामध्ये. भक्तांना अत्यंत अनुकूल होतो, अत्यंत अनुकूल होऊन सांभाळतो. भक्त प्रल्हादाला किती पद्धतीने सांभाळलं. पिता प्रतिकूल आहे, हिरण्यकश्यपू दुष्ट आहे, त्याची विष्णूची स्पर्धा आहे, त्याला त्रैलोक्याचा स्वामी व्हायचं आहे, ही तुलना, ही स्पर्धा करतोय. पण भगवान भक्ताला अनुकूल होतात. प्रल्हादाला अनुकूल झाले. त्यांनी किती छळलं, किती प्रकारे त्याला मारण्याचा प्रयत्न केला. भगवंतांनी सगळ्या प्रकारातून त्याला वाचवलं. उकळत्या तेलात टाकलं, तेल
कमळं फुलली, कड्याहून ढकलला भगवंतानी झेलला, कृत्या मागे लावली, विषधर सर्पाकडून दंश करण्याचा प्रयत्न केला, भगवान अनुकूल झाले. कारण भगवंत म्हणतात, माझा भक्त आहेस ना तू, अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहम. मी सांभाळेन तुला, माझ्या भक्तांना मी सांभाळतो. अनुकूल याचा अर्थ भक्तीमध्ये भक्ताला सांभाळतात. एवढंच नव्हे तर ज्यांना भक्तीची थोडी गोडी लागली आहे, सुरुवात केली आहे, त्यांना अनुकूलता म्हणजे तसे मित्र, तसा परिवार, तसे साधुसंगत, तसे सद्गुरू, हे सगळे भगवान मिळवून देतात. साधनेला लागा तर खरी, भक्तीला लागावं तर खरी, सगळं भगवान अनुकूल करून देतात, अनुकूल परिस्थिती निर्माण करून देतात. अनुकूल बुद्ध्या प्रविशन्ति तम असा श्लोक आहे. न देवा दंडमादाय रक्षन्ति पशुपालवत. म्हणजे तो अनुकूल होताना की हातात एक काठी घेऊन पशुपालवत म्हणजे गुराखी जसा असतो, पशुपाल म्हणजे गुराखी, हातात काठी घेऊन रक्षण करतो गुरांचं, असा नाही करत. न देवा दंडमादाय रक्षन्तु पशुपालवत यंतु रक्षन्तुमिच्छन्ति. ज्याचं रक्षण करावं अशी त्याला इच्छा असते, त्याला अनुकूल होण्यासाठी बुद्ध्या प्रविशन्ति तम, त्याच्या बुद्धीत एक तर प्रवेश करतो, किंवा तो ज्या साधना मार्गातून जातो आहे त्याला अनुकूल होण्यासाठी इतरांच्या बुद्धीत प्रवेश करून त्याला अनुकूलता मिळते. उदाहरण पाहू. एखाद्याला खूप दासबोध वाचायची इच्छा झाली, ग्रंथ निरूपण ऐकले, सद्गुरूंनी सांगितलं दासबोध वाचा किंवा हाताने लिहून काढा, हा मोठी सेवा आहे. मग पुष्कळ साधकांना असं करावंसं वाटतं की आपण ग्रंथ लिहावा, पण काय करावं आता, मार्गदर्शन कोण करेल, म्हणून मार्गदर्शनाकरता तसं बरोबर ईश्वर उपलब्ध करून देतात. योग्य तो मार्गदर्शक मिळेल, तशी परिस्थिती मिळेल, सहाय्य करणारी मंडळी मिळतील, मुलगीच वेळेवर गाव आणील, कागद विकत आणून देईल, आखून देईल, आता लिही तू. ही सगळी अनुकूलता ही बरोबर भगवान उपलब्ध करून देतात. भक्तीला वाटेला लागलेल्या सर्व भक्तांना भगवान अनुकूलता प्रदान करतात भक्तीसाठी, म्हणून त्यांचं नावच अनुकूल 7 क्रमांकाच्या श्लोकातलं आहे. बरं, भक्तीला लागले, भक्ती साधन सिद्ध नाही झालं, पूर्ण नाही झाली या जन्मात, वाया गेला का? मग भक्ती वाया गेली का? नाही, भगवान अनुकूल आहेत. ते म्हणतात तुझी वाया जाणार नाही भक्ती, तुला दिलेलं आयुष्य संपलं रे, पण भक्ती एका उच्च स्तरावर गेली आहे ना, तर आता मी पुढचा जन्म तुला जो मिळेल ना, क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छती कौंतेय प्रतिजानीहि नमे भक्त प्रणश्यती. माझा भक्त कधी वाया जात नाही, तुझी भक्ती वाया जाणार नाही. मी तुला अशा ठिकाणी जन्म देईन. आता शुचीनाम श्रीमतांगे हे योग भ्रष्टोभिजायते अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम. चांगल्या कुळात लहानपणापासून नाही, लहानपणापासून दासबोध वाचायची आवड लावून देणार तर काय नाव आहे, लागेल, कारण ही भक्ती वाया जाणार नाही. गजेंद्राचं हेच झालं ना, पूर्वकथा आता बोलत नाही पूर्ण. गजेंद्राला का मोक्ष मिळाला? पूर्वजन्मातला खूप मोठा इंद्रद्युम्न नावाचा राजा आहे, काही तपस्या अर्धवट राहिली शाप मिळाल्यामुळे अगस्त्य ऋषींचा. भगवंतांनी स्वतः येऊन उद्धार केला त्याचा, गजायुरी स्पर्श केला फक्त. गजेंद्र भगवत स्पर्शात विमुक्त ज्ञानबंधनात अज्ञानबंधन दूर केलं. अनुकूल आहेत भगवान, म्हणून भक्ती सिद्ध याच जन्मात करून देतील, एक ध्रुवासारखी, किंवा पुढच्या जन्मामध्ये बालपणापासून भक्तीची गोडी आवड निर्माण करून सिद्धता करून देतील, पण दोघांना अनुकूल होतील. आणि या अनुकूलता भक्तांना प्रदान करतो, म्हणून भगवंतांचं एक नावच या श्लोकातलं 7 क्रमांकाचं अनुकूल असं आहे. 8 क्रमांकाचं नाव आहे शतावर्त. पुष्कळदा अशी नावं येऊन गेली आहेत. आवर्तन याचा अर्थ पुन्हा 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 त्याची मंडलं होणं. जसं श्री विष्णू सहस्रनाम पुष्कळांचा परिपाठ आहे की रोज 3 वेळा वाचतात, म्हणजे 1 वेळा वाचून झालं की एक आवर्तन झालं, दुसऱ्यांदा वाचलं की दुसरं आवर्तन, 3दा आवर्तन करतात. किंवा संकष्टी चतुर्थीला अनेकांचा नियम असतो की श्री अथर्व शीर्षाची 21 आवर्तनं करायची. आवर्त म्हणजे पुन्हा तीच गोष्ट करणं, याला आवर्त म्हणतात. वेदाध्ययन जे मुलं करतात तिथे आवर्तनच शब्द वापरतात की त्यांना ज्या रुच्या शिकवल्या जातात,
आज गुरुदेवांनी काही ऋचा शिकवल्या, मंत्र शिकवले, ते त्यांनी पाठ करायचे, त्याची आवर्तनं करायची. आवर्तनं केल्याने त्या सर्व गोष्टी चित्तात राहतात, धारण केल्या जातात. आणि म्हणून भगवंतांचं एक नाव शतावर्त का आहे? यांनी शेकडो वेळेला आत्तापर्यंत अवतार घेतले आहेत. शतावर्त हे नाव ईश्वरवाचक आहे. ईश्वर भूमिकेत तो आहे. आता अवतार घेईल. किती अवतार घेतले? प्रत्येक युगात गरजेप्रमाणे अवतार घेतो. जशी गरज आहे. त्रेतायुगात धनुष्य आणलं, कृष्ण द्वापर युगात बासरी घेऊन आला किंवा मोरपीस घेऊन आला. आणि तेवढी शक्ती, तेवढं बल, तेवढी युक्ती सगळं बरोबर घेऊन येतो. पण म्हणजे 100 शेकडो वेळा ज्यांनी अवतार घेतले त्याचं नाव शतावर्त हे नाम त्या अनुषंगाने या ठिकाणी आहे. शतावर्त. मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, जशी त्या अवताराची गरज आहे. कोणाचा वध करायचा आहे, कोणाचा उद्धार करायचा आहे, कोणाबरोबर काय लीला करायची आहे, हे सर्व ठरवून भगवान तसे खूप अवतार धारण करतो. म्हणून शतावर्त पुन्हा 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 येतो आणि स्वेच्छेने अवतार संपवून टाकतो. तो काही त्याचा आपल्यासारखा पांचभौतिक देह नाही आहे. त्याला इच्छेने येणं आहे आणि इच्छेने जाणं आहे. भगवान याप्रमाणे आवर्तनं अनेक वेळा करतो. म्हणून शेकडो वेळा अवतार घेतो. योवा अनंतस्य गुणान अनंता 11व्या स्कंदात श्लोक आहे भागवतामध्ये. अनंत अवतार. शतशब्द इथे आहे. शेकडो शब्दाचा अर्थ अनंतच होतो. सहस्रावधी पुष्कळ. आणि त्यामुळे योवा अनंतस्य गुणान अनंता ननुक्रमिष्यन् स तु बालबुद्धी असा 11व्या स्कंदात श्लोक आहे. योवा अनंतस्य, अनंत अवतार शेकडो म्हटलं इथे. आणि त्या शेकडो अवतारांचा इथे संदर्भ असल्यामुळे पुन्हा 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 अवतार घेतले आहेत. आणि त्यामुळे श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदामध्येच 22 अवतारांची चर्चा आहे. हो, आपल्याला अंबरीषासाठी घेतलेले 10 अवतार माहिती आहेत, मत्स्य, कुर्म, वराह इत्यादी. पण आपल्याला इतर अवतार जसं भागवतामध्येच वर्णन आहे. मोहिनी अवतार आहे, धन्वंतरी अवतार आहे, बलराम दादा अवतार आहे, पृथ्वी अवतार आहे, हे वृषभदेव अवतार आहेत. हे अवतार तर भागवतातच आहे. मग असे प्रत्येक युगात, प्रत्येक काळामध्ये भगवान खूप अवतार घेतात, शेकडो अवतार घेतात. आवर्तन करतात आपल्या शरीराची. त्याला शरीर नाही वास्तविक, पण अवतार म्हटला की त्याला शरीर आवश्यक आहे. घेणे झाले तुझं रूप आणि नाम, पतित हे आम्ही दैव तुझे भक्तांसाठी. तुकोबांचा अभंग आहे. म्हणून शतावर्त हे नाम, शेकडो वेळा अवतार घेणारा, विविध अवतार घेणारा म्हणून शतावर्त. 9 क्रमांकाचं नाव आहे पद्मी. ज्याने हातामध्ये कमळ धारण केलं आहे. चतुर्भुज परमात्म्याचं आपण स्वरूप एखादा फोटो पाहावा किंवा वर्णन ग्रंथातली वाचावी. काय वर्णन येतं? शंख, चक्र, गदा, पद्म. 4 हातातही 4 आयुधं असतात. पद्म आहे तिथे. पद्म म्हणजे कमळाचं फूल. तो एका हातात ठेवतो. 2 आयुधं दुष्टांसाठी आहेत आणि 2 आयुधं भक्तांसाठी आहेत. शंख आणि कमळ भक्तांसाठी आहे, चक्र आणि गदा दुष्टांसाठी आहे. पद्मीचा विचार करूया. ज्यांनी आपल्या एका हातामध्ये पद्म म्हणजे कमळाचं फूल धारण केलेलं आहे, असा जो परमात्मा आहे त्याचं नावच पद्मी असं ठेवलेलं आहे. का ठेवतो याचं उत्तर माऊलीने दिलं आहे. तया पाहावा हे डोहाळे. माऊलींची ज्ञानेश्वरीत 12व्या अध्यायामध्ये तया पाहावा हे डोहाळे म्हणून अचक्षुषी मज डोळे. मला भक्ताला पाहायची इच्छा होते. वास्तविक मी अचक्षु आहे, मला डोळे नाही आहे. निर्गुण निराकार म्हणा, ईश्वराला डोळे नाही आहे. म्हणून अचक्षुषी मज डोळे, हातीचेनी लीला कमळे पूजू तयासी. हातामध्ये कमळ घेऊन मी भक्ताच्या तपश्चर्येनंतर, भक्तीनंतर प्रसन्न होतो. किती छान भक्ती केलीस रे, हे घे तुला फूल. म्हणजे आजच्या भाषेत म्हणजे त्याला बुके देतात आणि त्याला अभिनंदन करण्याकरता काहीतरी दिलं पाहिजे म्हणून त्याला ते फूल प्रदान करतात. घे, छान भक्ती केली, छान तपश्चर्या केली. म्हणून ज्याच्या हातात कमळ आहे, जे भक्तांसाठी आहे, फुललेलं कमळ आहे, कळी नाही देत भगवान. आणि त्यामुळे भगवंतांचं एक नाव या श्लोकातलं 9 क्रमांकाचं पद्मी असं आहे.
आणि ह्या श्लोकातलं शेवटचं नाव पद्मनिभेक्षण असं आहे. सोपा अर्थ याचा. या अर्थाचे अनेक शब्द वेगळ्या वेगळ्या ग्रंथांमध्ये येतात. भगवंतांना कमललोचन म्हणतात आणि पद्मनिभेक्षण शब्दाचा अर्थ कमळासारखे सुंदर डोळे. टपोरं, कमळ टपोरं असतं, टपोरे. आणि खरं टपोरे शब्दाचा अर्थ तेजस्वी डोळे असा होतो. डोळ्यामध्ये एक तेज नावाचा गुण जो असतो, हा ईश्वराच्या आणि सद्गुरूंच्या डोळ्यात तेजच असते. ते साधनेचं आहे, गुरु परंपरेचं आहे. संपूर्ण परंपरेचं तेज त्यांच्या नेत्रात येतं. म्हणून कोणत्याही सद्गुरूंचा सगुण विग्रह पहा, पण त्यांचे नेत्र, त्यांचे डोळे आणि आपल्या डोळ्यात फार फरक आहे. त्यात एक तेज असतं. ईश्वराच्या डोळ्यात एक तेज असतं. दिवी सूर्य सहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता. हजारो सूर्यांचं तेज त्या नेत्रांमध्ये असतं. नुसतं टप्पोरे असं नाही. म्हणून पद्मनिभेक्षण याचा अर्थ कमळासारखे सुंदर डोळे. सौंदर्ययुक्त अर्थ तर आहेच, कमळ सौंदर्याने युक्त आहे, पण त्याचबरोबर ते तेजयुक्त आहे. अगदी उदाहरण जर बोलायचं तर स्वामी विवेकानंद म्हणजे ज्यांच्या डोळ्यांविषयी फार चर्चा चरित्रामध्ये आहे. त्यांच्या डोळ्यांकडे पाहिलं की समोरची व्यक्ती त्यांना वशच होत असे. कोणी कितीही मोठा राजा असला, कोणत्याही हुद्द्यावर असला, भारतातच नव्हे तर विदेशात सुद्धा अनेक विदेशी साधक अमेरिका, लंडनमध्ये त्यांच्या डोळ्यांकडे पाहिलं की मान खाली घालायचे, दिपून जायचे डोळे पाहून. कारण कमळासारखे डोळे होते त्यांचे, तेजस्वी डोळे. कमळ तेजस्वी असतं. नुकतंच उमललेलं पूर्ण कमळ सौंदर्याने युक्त तर आहेच, पण तेजयुक्त असतंय ते. म्हणून सुंदर पद्मनिभेक्षण याचा अर्थ आचार्यांनी तेजयुक्त डोळे असं केलं आहे. कमळासारखे तेजयुक्त डोळे असा अर्थ केलेला आहे. असे लहानसे, मिचके, मिचिमचे, छोटीशे असे डोळे नाही. छान टप्परे म्हणजे वटारलेले पण नाही. प्रसन्न मुद्रा भगवंतांची असते, कारण भगवंतांच्या नेत्रामधून नेहमी करुणा बाहेर पडत असते. करुणाकरही भगवंतांना म्हणतात, कमलाकरही म्हणतात, कमलनेत्र म्हणतात, कमललोचन म्हणतात. कमललोचन, कमलनेत्र या नावाच्या अनुषंगाने हे नाव आहे पद्मिनिभेक्षण. याप्रमाणे आज आपण श्री विष्णू सहस्रनाम या स्तोत्रातल्या 37व्या श्लोकाचा काही वेळ विचार केला, चिंतन केलं. श्लोक एकदा पुन्हा म्हणू आणि थांबू. अशोकस्तारणस्तारः शूरशौर्यर्जनेश्वरः अनुकूलशतावर्त पद्मी पद्मनिभेक्षणः. 10 नावं यात होती भगवंतांची, दिव्य नामं. त्या 10 नामांचा आपण यथाशक्ती यथामती काही विचार चिंतन केलं. हे सगळं चिंतन परमपूजनीय सद्गुरूंच्या चरणी श्री गोपालकृष्णांच्या चरणी समर्पण करतो आणि वाणीला विराम देतो. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.